सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 216. मग आता कोल्हापूरचे पाहुणे मुंबईमध्ये आले जीवाची मुंबई करण्यासाठी, आणि आल्या आल्यास त्यांनी घोळ घालून ठेवला. आणि अर्जुन सरांना हे समजलं आणि त्यांनी जयला सांगून त्यांना उचलायला लावलं आणि त्यांच्या अड्ड्यावर नेऊन ठेवलं. आता अर्जुन सरांचा अड्डा म्हणजे थोडका नव्हता. 20 मजली इमारत होती ती, आणि तिथंच सगळ्यांना नीट करण्याचं काम केलं जायचं. आणि त्या 5ही जणांना डोळे बांधून हात बांधून तिथं घेऊन गेले, आणि सगळीकडून काच असलेला तो फ्लोअर होता, त्या फ्लोअरवर नेऊन ठेवलं. मनातून सगळेच घाबरले होते, आणि आता आपल्याला इथेच मारून तर फेकून देणार नाहीत ना, असं प्रत्येकाच्या मनात येत होतं. आणि आता अर्जुन सर मोबाईल ठेवून उठले आणि ड्रायव्हरला म्हणाले, गाडी काढ. आणि तो गाडीत बसून निघाला. इतक्यात त्याला तन्वीचा फोन आला आणि ती म्हणाली, नानाजी कहा हो आप. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, नानी जान, एका कामासाठी निघालोय, खूप महत्त्वाचं काम आहे. बोल ना, काय म्हणतेस, तुझं काय काम आहे. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन खूप महत्त्वाचं काम आहे का. अर्जुन म्हणाला, बोले तो हा, पण तू काय म्हणत होतीस सांग ना. आणि ती थोडीशी नर्वस होत म्हणाली, आता यावेळी तुझं काय महत्त्वाचं काम आहे, आणि मला ना करमतच नाही इथं, म्हणून फोन केला होता. आरू झोपली आहे, बेबीसुद्धा झोपली आहे. आणि अर्जुन हसून म्हणाला, तनू बेबी झोपला आहे याचा अर्थ ती फार शांत आहे का गं. आणि तन्वी लगेच खुश होत म्हणाली, हो अर्जुन, मला तर असंच वाटतं की ती खूप शांत आहे. पण आत्ताच नाही काही सांगू शकत. हे लहान बेबी असताना खूप छुपे रुस्तम असतात. यांचे स्वभाव नंतर बदलत जातात. आणि अर्जुन म्हणाला, येस यू आर राईट. इंद्रा आणि प्रिन्सेसने खूप जेव्हा पेढा बर्फी यामध्ये निवडलं तर पेढा निघाला, आणि प्रत्यक्षात काय झालं तर बर्फी. हे काही खरं नसतं गं. आणि तनू तू एकटीच आहेस का तिथे. तन्वी म्हणाली, हो ना, इंद्राची आई घरी गेली आहे, मीच म्हणाले त्यांना जा, आणि तू सोबत असता तर बरं वाटलं असतं, असं म्हणून तन्वी थोडी हसली. आणि अर्जुन सर म्हणाले, अय होय जानेमन, माझी आठवण येते, हे सांग ना. पण बेबी खूप महत्त्वाचं काम आहे आणि मी निघालोय. आणि तन्वी गप्प बसली. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू तू विचारणार नाहीस का की काय महत्त्वाचं काम आहे. आणि आता तन्वी कधीच त्याला विचारत नव्हती की तुझं काय महत्त्वाचं काम आहे. तो जेव्हा काम आहे म्हणतो महत्त्वाचं, तेव्हा असतं अर्जुन सरांचं काम. आता एक कामं असतात का त्याला म्हणून विचारावं. त्यात काही लिगली असतात, कोणाचा बंदोबस्त करायचा असतो, अशी भरपूर कामं असतात. आणि तन्वी त्याला विचारत नव्हती. आणि जेव्हा घरचं काही असेल, फॅमिलीमधलं फ्रेंड्समधलं काही असेल, तर अर्जुन स्वतः होऊन सांगतो. त्यामुळे तिच्या सवयीप्रमाणे तो महत्त्वाचं काम आहे म्हणाला, आणि ती गप्प बसली. आणि नवऱ्याला ओळखणारी बायकोही अशीच असते, त्याला आतून बाहेरून ओळखते. आणि आता तोच म्हणाला की तू मला विचारणार नाहीस का. आणि ती म्हणाली, मी विचारावं असं काही आहे का, म्हणजे नक्कीच तू मला सांगशील. मग सांग, काय महत्त्वाचं काम आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, अगं गेस्ट आलेत, सरप्राईज व्हिजिट. तसं तर त्यांनाच घ्यायला चाललोय. तन्वी म्हणाली, सरप्राईज व्हिजिट कोणाची, अमेरिकेवरून कोणी आलं आहे का. आणि अर्जुन सर म्हणाले, नाही, अमेरिकेवरून कोणी नाही आलं, पण तुझ्यासाठी सरप्राईज आहे, एवढं मात्र नक्की. तू कधी घरी येशील तेवढं मला सांग, आणि तू सुद्धा छान लंच बनव, आणि त्या डफरला पण कळू दे, माझी पण बायको खूप छान स्वयंपाक करते. तशी तन्वी म्हणाली, अर्जुन तू किनाविषयी बोलतोस, आता कोणाला दाखवतोस तुझ्या बायकोचा स्वयंपाक. आणि अर्जुन सर म्हणाले, अगं आहे ग एक, ज्याला स्वतःच्या बायकोच्या हातच्या चवीचा खूप अभिमान आहे. तसं त्याचं बरोबर आहे, चुकीचं नाही म्हणत मी, पण मलाही माझ्या बायकोच्या हातच्या चवीचं त्याला काहीतरी खायला घालायचं आहे. तर तू करून ठेव, तुझ्या फेवरेट डिशेस कर. आणि तन्वी म्हणाली, ओके बाबा. आणि ते किती जण आहेत की एकटेच आहेत. आणि अर्जुन सर म्हणाले, नाही गं, 5 जण आहेत. तशी तन्वी डोळे मोठे करून म्हणाली, 5 इतके गेस्ट येणार आहेत का अर्जुन तुझे.
अर्जुन सर म्हणाले, अगं माझं नाही, आपल्या दोघांचे. आता तन्वीला खरंच कळेना की नक्की कोण आले, पण तरीही कंटाळली नाही ती स्वयंपाकाला. ठीक आहे असंच म्हणाली. एवर चल ठेव फोन, आणि मी नाही येऊ शकत तिथे, तूच घरी ये. इंद्राजीतला बोलव ना तिथे, ते घेतील प्रिन्सेसची आणि त्यांच्या एंजलची काळजी. आणि अर्जुन म्हणाला आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू प्रिन्सेसच्या बाबतीत कसा वागतोस आणि स्वीटीच्या बाबतीत कसं वागत होतास? तुझा दुटप्पीपणा दिसतोय बरं का. आणि अर्जुन सर म्हणाले, दिसू दे, आपले बेबी आहेत का ते बेबी आहेत जाधवांचे, या मताचा मी आहे. आता प्रिन्सेस आपल्याकडे असती तर आपण तिची खूप काळजी घेतली असती, इथे आहे तोपर्यंत, पण ती तिकडे गेली ना, तर जाऊ दे. आणि बाय म्हणून फोन ठेवला. आणि आता हॉस्पिटलमध्ये इंद्रा आलाच होता. आता त्याचे चक्कर सुरू झाले होते हॉस्पिटलमध्ये, जसे आर्यनचे असायचे तसे. आणि त्यानं बघितलं बेबी झोपली होती आणि तो म्हणाला, मॉम एंजल झोपली का? आता इंद्रा त्या छोट्याशा क्यूट बेबीला एंजल म्हणत होता, प्रिन्सेसची एंजल. आणि ती नाक्षार गोरी गोमटी एंजल आत्तापासूनच खूप सुंदर दिसत होती. अगदी आर्यासारखी होती, नाकानं तरतरीत. त्यामुळे ब्युटीच्या बाबतीत वादच नव्हता. पण आता स्वभाव कसा निघतोय काय माहीत. आर्या तर हट्टी होती, सतत नाकावर राग होता. समजूतदारपणा होता, पण तिला हवं तिथंच ती समजून घ्यायची. माहेरी होती अर्जुनच्या घरी, तेव्हा तिनं 1% समजूतदारपणा दाखवला नव्हता. आर्यनसोबत दाखवत नव्हती, मॉमसोबत दाखवत नव्हती. अर्जुनला तेवढी घाबरायची आणि गप्प बसायची. बाकी कधीच कुठेच तिने समजूतदारपणे काम केलं नव्हतं, लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यावर सुद्धा इंद्राला बराच त्रास दिला आणि त्यानंतर मात्र त्याच्या आईसोबत, त्याच्या बहिणींसोबत खूप समजूतदारपणे वागत होती. मग आता तिची ही एंजल कशी असेल? आता तर शांत दिसत होती, पण भविष्यात कशी असेल माहीत नाही. आणि जन्मानंतर जी मुलं त्रासदायक असतात ती नंतर शांत होतात, आणि जी शांत असतात ते त्रासदायक असतात, हेही खरं असतं. मग आता शेवटी अर्जुन सरांची गाडी त्यांच्या बिल्डिंगसमोर आली आणि ते फक्त काच असलेल्या लिफ्टमधून वर निघाले. आणि जसे ते त्या 5 जणांसमोर पोहोचले तर ते 5ही जण हात बांधलेल्या अवस्थेत गुडघे टेकून बसले होते. असं त्यांना बघितलं आणि अर्जुन जयला ओरडला आणि म्हणाला, जय, मी तुला काय सांगितलं होतं, यांना त्रास देऊ नको. तू अजूनही त्यांना असंच ठेवलंस का? आणि हे काय, ते जमिनीवर का बसलेत? आणि जय म्हणाला, पण बॉस, मी त्यांना म्हणालो की खुर्चीत बसा, तर कोणीच खुर्चीत बसायला तयार नाही आणि जमिनीवरच बसले. मग अर्जुन सर म्हणाले, ओके, त्यांना मोकळं कर. आणि आता जसं सगळ्यांचे हात खोलले आणि डोळ्यावरच्या पट्ट्या काढल्या, तसा राहुल फार रागात होता. आणि आता समोर जो कोणी असेल त्याला मुद्द्यानं नाही तर गुद्द्यानं उत्तर द्यायचं असं त्यानं ठरवलं. आणि त्यानं समोर असलेल्या अर्जुन सरांवर मूठ उगारली. तसे समोर असलेले अर्जुन सर मोठे डोळे करून त्याच्याकडे बघायला लागले. आणि त्यांना बघितलं आणि राहुलनं जागेवर हात खाली घेतला. आणि अर्जुन सर म्हणाले, काय माझ्यावर हात उचलशील? ते आधी थोडंसं आजूबाजूला बघून घे. राहुलनं हात खाली घेतला आणि म्हणाला, नाही नाही, तुमच्यावर कशाला हात उचलतोय, असं म्हणून त्यानं आजूबाजूला बघितलं. बाकीचे 4 जण, अभि, चैतन्य, सचिन आणि अर्जुनराव, त्या काचेतून दिसणाऱ्या मुंबईकडे टकामका बघायला लागले होते. आणि मग लक्ष अर्जुन सरांकडे गेलं त्यांचं. आणि अर्जुनराव चकित झाले आणि म्हणाले, अरे वा, साक्षात हरी. आता चैतन्यला, अभिला आणि सचिनला माहीत नव्हतं की हा हरी कोण. आणि चैतन्य म्हणाला, अर्जुन हा हरी आहे का? आणि राहुल म्हणाला, नाही रे, हे तेच आहेत ज्यांची बायको यांना बेबी बेबी म्हणते. आणि चैतन्य म्हणाला, हे म्हणजे कोण? नाही म्हणजे बायको बेबी म्हणत असेल, पण हे बेबी वाटत नाहीत. काळी पांढरी दाढी मिशी असलेले बेबी कसं असू शकतो? आणि राहुल म्हणाला, अरे हेच आहेत ते अर्जुन सर, मुंबईचे अर्जुन. आणि चैतन्य म्हणाला, आईच्या गावात यांच्याविषयी तुम्ही बोलत होता होय? अर्जुन हा डॉन दिसतोय, मुंबईचा डॉन. आणि अर्जुनराव म्हणाले, डॉन नाही रे, बिझनेसमन आहेत ते. चैतन्य म्हणाला, डॉन नाही तर आपल्याला काय इथे मंदिरातली घंटा समजून वाजवायला आणलंय काय उचलून? कसं उचललं बघितलं ना? हे आजूबाजूचे लोक बघ, काळ्या कपड्यातले, काळ्या गॉगलमधले. डॉनकडेच अशी फोर्स असते गुंडांची. आणि अर्जुनराव म्हणाले, गप्प बस, पोलिसात जाण्यापेक्षा इथं आलो ते बरं. आणि सचिन म्हणाला, काय बरं, यांनी इथून ढकलून देऊ नये म्हणजे बरं. यार कितव्या मजल्यावर आहोत आपण मला नाही माहीत, पण खाली जाण्याआधीच माझा जीव वर जाणार. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, 20 मजल्यावर आहात तुम्ही. अँड डोंट वरी मिस्टर अर्जुन अँड फ्रेंड्स, तुम्ही सेफ आहात. आणि राहुल शंका घेऊन म्हणाला, मग आम्हाला इथं का आणलं? आणि अर्जुन सर म्हणाले,
आपने हमें याद किया और हम चले आए. पण त्याआधी तुम्हाला उचलून आणलं आणि मग मी आलो. तुम्ही का माझी आठवण काढली? आणि राहुल तवऱ्यात म्हणाला, मी नाही काढली, अर्जुनने काढली. आणि अर्जुनराव म्हणाले, ते सर ॲक्च्युली तुम्हाला माहीतच आहे ना ती म्हण, अडला हरी आणि गाढवाचे पायधरी. तसंच आम्ही पण एका गोष्टीत अडलो होतो, त्याच्यामुळे तुमची आठवण आली. आणि आता अर्जुन सर म्हणाले, याचा अर्थ यावेळी तुम्हाला माझी मदत हवी होती. म्हणजे तुम्ही हरी आणि मी गाढव का? आणि अर्जुनराव जीभ चावत म्हणाले, नाही हो, ऑल टाईम तुम्हीच हरी. कशाला तुमच्याशी पंगा घेऊ आम्ही, तुम्हाला गाढव म्हणून. तुमची ताकद खूप आहे दिसली आम्हाला. पण असं उचलून का आणलं सर? माझे मित्र घाबरले ना. आणि अर्जुन सर हसले आणि म्हणाले, ओके, हे आहेत का तुझे मित्र? आणि अर्जुनराव अभिमानानं म्हणाले, हो, आपले जिगरी दोस्त आहेत. आणि अर्जुन सर म्हणाले, ओके, तर बोला काय मदत करायची? आणि अर्जुनराव म्हणाले, ते हा राहुल आहे ना. तसं अर्जुन सर त्यांना थांबवत म्हणाले, नो नो, राहुल नाही, रावल्या. तसं अर्जुनराव म्हणाले, बरं, रावल्या तर रावल्या. आता बहुतेक अर्जुन सरांना तोच शब्द आवडायला लागला होता. आणि अर्जुनराव म्हणाले, त्याचं लायसन्स बाद झालं हो, आणि त्यानं मुंबईमध्ये येऊन पहिल्यांदाच गाडी चालवली आणि त्यानं सिग्नल तोडला. आम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं आणि सोडतच नव्हते. पैसे देतो म्हणालो तरी सोडत नव्हते. आणि मग म्हटलं तुमची मदत झाली तर बरं होईल. म्हणजे आम्हाला पण कोल्हापूरला जायचं आहे ना, 2 दिवस झालं फिरतो इकडे येऊन. आणि अर्जुन सर म्हणाले, व्हॉट, तुम्ही 2 दिवस झाले इकडे आहात, मग मला का नाही सांगितलं? आणि अर्जुनराव म्हणाले, तुम्हाला आवडलं असतं आम्ही सांगितलं असतं की आम्ही येतोय. अर्जुन सर म्हणाले, वाय नॉट. आता तू आमची इतकी मदत केली, तेही जबरदस्तीची मदत केली, मग तुझी मदत करायला मला आवडलं असतं. आणि आता एवढं ऐकलं आणि अर्जुनरावांना वाटलं माणूस माणुसकीचा आहे. आपण समजत होतो इतका पण अकडू आणि टाकाऊ नाही. आणि इतक्यात अर्जुनला आर्यनचा फोन आला. आणि आर्यन US ला 4 दिवस झालं गेला होता कॉन्फरन्ससाठी. आणि डॅड, मी निघालो आहे कॉन्फरन्ससाठी, असं तो म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, ओके बेटा, ऑल द बेस्ट अँड टेक केअर. परत कधी येशील? आर्यन म्हणाला, डॅड, उद्या रात्री येईन. आणि प्रिन्सेस कशी आहे? तिचं बेबी इथे आलं, जन्माला आलं आणि तिचा मामूच इथे नाही. ती चिडली असेल ना माझ्यावर? आणि अर्जुन हसून म्हणाला, ते आता मी नाही सांगू शकत, तू आल्यावर बघ. आणि मग फोन ठेवला. आणि अर्जुन सर यांच्याशी बोलायला लागले. आणि राहुल म्हणाला, सर, ते तेवढं बघा की, गाडी सोडायला सांगा आणि माझं लायसन्स जप्त केले तेही द्यायला सांगा. आणि आता बाजी अर्जुन सरांच्या हातात होती. आणि अर्जुन सर मस्तपैकी खुर्चीत बसले, टेबलवर पाय ठेवून, आणि पाय हलवत हलवत म्हणाले, सॉरी मिस्टर अर्जुन अँड मिस्टर राहुल्या, आता तुमचं लायसन्स आणि तुमची गाडी माझ्या परमिशनशिवाय तुम्हाला मिळणार नाही. कमीत कमी 2 दिवस, आणि जास्तीत जास्त मला हवे तितके दिवस ती मिळणार नाही. तसे आता अर्जुनराव चक्रावले आणि सगळे चक्रावले. आणि चैतन्य म्हणाला, आईच्या गावात आता चांगलंच अडकून पडलो. अहो, पण असं का करताय तुम्ही? माझी रजा संपून झाली, मला फाईन बसेल, बिनपगारी रजा मांडतील माझी. आणि राहुल म्हणाला, माझी शेतातली कामं खोळंबली असतील. बाकी अभि, सचिन आणि अर्जुनरावांची अडचण नव्हती. ते मनाचे मालक होते. एकाचं वर्कर फ्रॉम होम आणि अर्जुनरावांची स्वतःची फॅक्टरी, आणि त्याच फॅक्टरीत सचिन. आणि अर्जुन सर पाय हलवत हसत म्हणाले, ते काहीही असू द्या, पण आता जसा माझा जबरदस्तीचा पाहुणचार झाला तसा तुमचाही होईल. गाडी आणि लायसन्स मिळणार नाहीच. आणि मिस्टर राहुल्या, आवडली का आमची मुंबई? आणि राहुल म्हणाला, हे तुमचं घर आहे का? अर्जुन म्हणाला, नो नो, घर दुसरं आहे, हे घर नाही. राहुल पुन्हा म्हणाला, मग हे तुमचं ऑफिस आहे का? अर्जुन सर म्हणाले, नाही, ऑफिस दुसरं आहे. राहुल म्हणाला, मग हे काय तुमच्या दुसऱ्या बायकोचं घर आहे का? आणि अर्जुन सर हसून म्हणाले, नो नो, मला एकच बायको आहे आणि ती ज्या घरात राहते ते घर हे नाही. चैतन्य म्हणाला, मग कुठे आहे तुमची बायको? आणि अर्जुन सर म्हणाले, ती हॉस्पिटलमध्ये आहे, डिलिव्हरी झाली आहे. आता अर्जुन सर पुढे म्हणणार होते की माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे. त्या आतच या 5 वात्रट भूतांनी त्यांना बोलू दिलं तर खरं ना. त्यांना बोलू दिलंच नाही आणि डोळे मोठे करून म्हणाले, काय, या वयात तुमच्या बायकोची डिलिव्हरी? ओ सर, तुम्ही काय खाता हो? आणि तुमच्या मॅडम तरी काय खातात? आता या माकडांना वेळ कुठं असतो समोरच्याचा ऐकायला. लगेच सावट अर्थ काढून रिकामी होतात ही भूतं. तसे अर्जुन सर चक्रावले आणि म्हणाले, ए डफर, माझ्या बायकोची नाही, माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली, त्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये थांबली आहे.
आणि आता ती घरी जाईपर्यंत आपण तिथे थांबूया, इथेच थांबूया, मग मी तुम्हाला घरी नेतो ती आल्यावर. आणि मग पाचही महाभूतांनी वात्रट चावट लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाले, बरं झालं, नाहीतर आम्हाला चक्कर आली असती, या वयात तुमच्या बायकोची डिलिव्हरी झाली हे ऐकून. असं म्हणून पाचही जण हातावर टाळी देऊन एका दिलानं आणि एका मनानं हसत होते, एकदम दिलखुलास. आणि आता त्यांना असं हसताना बघून अर्जुन सरांना सुद्धा खूप खूप हसू आलं. तरीही राहुल नखरे करत म्हणालाच, माझं लायसन्स तेवढं द्यायला सांगा, मी नाही रिकामा तुमचा पाहुणचार घ्यायला. आणि अर्जुन सर म्हणाले, जय, एक्सपायर झालेलं लायसन्स वापरल्यावर काय शिक्षा असते रे? तसा राहुल घाबरला आणि चिडीचूप बसला.